गाजरचा हलवा तयार करण्यासाठी मोठ्या आकाराचे आणि लाल भडक असे गाजर घ्यायचे। त्यावरील समोरील आणि मागील पार्ट कट करून साल काढून घ्यायची आहे आणि याला किसून घ्यायचं आहे मीडियम आकाराच्या किसणीने। तर अशा पद्धतीने सर्व किस तयार झालेला आहे। आता आपण रेसिपीकडे वळूयात। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं। तूप मेल्ट झालं की यामध्ये ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे। तुमच्याकडे जे असतील ते ड्रायफ्रूट्स तिथे वापरू शकता। रोस्ट झाले की काढून घ्यायचे। याच तुपावरती 5 ते 7 मिनिटेपर्यंत गाजर शिजवून घ्यायचे आहेत। गाजर छान सॉफ्ट झाले की 2 कप म्हणजेच अर्धा लिटर दूध घालायचं आणि याला 13 ते 14 मिनिटे झाकण लावून शिजवून घ्यायचं। 13 ते 14 मिनिटानंतर यामध्ये आवश्यकतेप्रमाणे साखर घालायची। 200 ग्राम इथे मी खवा घेतलेला आहे, याला सुद्धा घालायचं। तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर दूध 1 लिटर वापरा। याला 13 ते 14 मिनिट झाकण न लावता ड्राय होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। छान ड्राय झालं की क्रश करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि इलायची पावडर घालायची। गाजरचा हलवा तयार। थँक्यू।